महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या बरोबर इथे आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सन्माननीय मंत्री श्री आशिष कुमार सिंग। जोरदार टाळ्या आपल्या वाजत राहिल्या पाहिजे। मान्यवरांचं स्वागत जोरदार टाळ्या वाजवून आपण करूया। त्याबरोबरच समस्त सन्माननीय आमदार जे इथे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करते। सगळ्या अतिथींचं मंचावर आगमन झालेलं आहे। आपण कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करणार आहोत। राष्ट्रगीताचा मान म्हणून मी सगळ्या अतिथींना आणि समस्त विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना, नागरिकांना विनंती करते आपण आपल्या जागीच उभं राहावं। राष्ट्रगीत आपण या ठिकाणी म्हणणार आहोत। शासनाने आपल्यासाठी आयोजित केलंय त्यामुळे यानंतर राज्यगीत आपण घेणार आहोत। आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की राज्यगीताचा मान म्हणून आपण आपल्या जागी उभं राहावं आणि राज्यगीत आपण सगळे म्हणूया। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला सबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला। दिल्लीचेही दत्त घातली तो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। मनपूर्वक धन्यवाद। नमो महारोजगार मेळाव्याच्या या भव्य उद्घाटनाप्रसंगी मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंचावर उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस। त्यांच्याबरोबरच उपस्थित आहेत सन्माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य श्री मंगल प्रभात लोढाजी। या सगळ्यांचं त्याबरोबरच मंचावर उपस्थित श्री निखिल अलुलकर, डॉक्टर सुभाष चौधरी, श्री रामास्वामी एन, श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, डॉक्टर अभिजित चौधरी, डॉक्टर विपिन इटणकर या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि माजी मंत्री श्री सुभाषजी देशमुख। त्याबरोबरच इथे उपस्थित आहेत माननीय आमदार प्रवीणजी दटके, माननीय प्रसादजी लाड, कृष्णाजी खोपडे, माननीय आमदार विकासजी कुंभारे, माननीय आमदार मोहनजी मते, माननीय माजी आमदार श्री आशिषजी देशमुख, श्री बंटी कुकडे आणि माननीय सौ शिवानीताई दाणी या सगळ्या अतिथींचं मी मनपूर्वक स्वागत करते। समस्त माननीय श्री सुधाकरजी कोळे आणि माननीय परिणयजी फुके यांचं सुद्धा मंचावर आगमन झालेलं आहे। समस्त अतिथींना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न करावं। हजारो तरुणांना एकाच ठिकाणी 2 दिवसांनी
महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढासाहेब, जे राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कटिबद्ध आहेत. महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद आणि विधानसभेचे सर्व मान्यवर आमदार, माजी आमदार आणि माजी मंत्री, माझे सहकारी श्रीमती बिद्री मॅडम, आयुक्त नागपूर, श्री रामस्वामी, आयुक्त कौशल्य विकास, श्री विपिन इटंकर, जिल्हाधिकारी, श्रीमती सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, श्री दिगंबर दळवी, ITIचे संचालक, मंचावर बसलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवून उद्योजकांना कुशल मनुष्यबळ पुरवून आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी, तसेच तरुणांना रोजगार, स्वयंरोजगारक्षम निर्माण करणे आणि युवकांच्या नाविन्यपूर्ण नवसंकल्पनांना वाव देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा आजचे या कार्यक्रमाचा मुख्य उद्दिष्ट आहे. ह्या कार्यक्रमाचे अगोदर ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारी स्थलांतरांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगारकरिता ग्रामीण भागात 511 उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटन माननीय पंतप्रधान महोदयांनी मागच्या महिन्यात केलेले आहे. मागच्या आठवड्यात माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी जागतिक बँकेच्या सहाय्यतेने 2,300 कोटीचा प्रकल्प, त्याला कॅबिनेटची मान्यता आम्हाला मिळालेली आहे आणि त्यात सुद्धा हे सगळे जे ध्येय मी आतापर्यंत सांगितलेले आहे त्या उद्दिष्ट आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या 2,300 कोटीमध्ये ITIचं अपग्रेडेशन आहे, आपले राज्याची जी युनिव्हर्सिटी आहे त्याचा बळकटीकरण करण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे वर्ल्ड स्किल सेंटर निर्माण करण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये त्याच्या एक संकल्पना आहे. आणि हा सगळे झाल्यावरती मला असं वाटतंय की देशात सर्वात प्रथम स्थान महाराष्ट्राचं मिळेल. महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण हा 2018च्या प्रभावी अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी काम करीत आहे. महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्सना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देणे, ह्या सगळे स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करण्यासाठी याचा समावेश त्या धोरणात करण्यात आलेला आहे. आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की शेजारच्या जे आम्ही स्टॉल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण भेट देऊन हा स्टार्टअप आपण कसा नागपूरला स्टार्टअपचा कॅपिटल कसा करू शकतो ह्याची संकल्पनाला आपल्याला तिकडे पाहता येईल. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये कौशल्य विद्यापीठांनी 5 प्रशालांमधून 18 अभ्यासक्रमांची रचना केलेली आहे आणि तिथे पण माझी सर्वांना विनंती आहे की त्याचा अभ्यास करून त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या लोकांना संधी मिळू शकेल त्यांनी प्रयत्न करून तिथे ॲडमिशन घ्यावं आणि त्याचा फायदा सगळ्यांनी ते घ्यावा. आजच्या या कार्यक्रमात मला गर्व वाटतंय की एकूण 52,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जरी थोडा किचकट असेल तरी एवढे लोकांनी त्याच्यामध्ये आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि तो माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची जी संकल्पना आहे त्याला ॲक्च्युली स्ट्रेंथन करण्याचा एक ज्वलंत उदाहरण आहे. कारण एवढे लोक नॉर्मली कुठल्याही साईटवरती जाऊन रजिस्टर करत नाही. आता आमचे एक सहयोगी इथे म्हणत होते की कदाचित जेवढी रोजगार निर्मिती ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमात आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये तो आपोआप एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि मला असं वाटतंय की उद्या कदाचित आम्हाला तेही अनाऊन्स करता येईल आणि आपल्या समोरच ते सगळे विदित होणार आहे. एकूणच राज्याच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावण्यासाठी आमचा हे कौशल्य विकास विभाग हा कार्यरत आहे. येत्या काळात आम्ही निश्चित
या ध्येयापर्यंत पोहोचू असा आम्हाला विश्वास आहे. आणि आपल्या सगळ्यांचा जर आमचा सहभाग असेल, सहकार्य असेल, तर मला विश्वास आहे की महाराष्ट्र ह्या क्षेत्रात सर्वात प्रथम राहणार आहे. आत्ताच आउटलुकमध्ये जे काही एक सर्वे झाला आहे त्याच्यामध्ये इनोव्हेशनमध्ये महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि हा पहिला क्रमांक असाच चालू राहणार आहे असा मला विश्वास आहे. आणि या विश्वासाचं मी पुन्हा मंचावर बसलेल्या सर्वांचा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. इथे आलेली सर्व मंडळीचा मनपूर्वक स्वागत करतो आणि माझी वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर मी सन्माननीय अतिथींना विनंती करते की या ठिकाणी शासनाच्या विविध विभागाच्या रोजगार आणि उद्योजकता योजनांची माहिती देणारी पुस्तिका योजना दर्शिकाचे त्यांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनावरण करावे. प्रकाशन सोहळा या ठिकाणी त्यांचा संपन्न होतोय. शासनाच्या विविध विभागाच्या रोजगार आणि उद्योजकता योजनांची माहिती देणारी पुस्तिका योजना दर्शिकाचं प्रकाशन सन्माननीय अतिथींच्या हस्ते इथे संपन्न होतं. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर सर्व अतिथींना विनंती आहे की त्यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्यातर्फे आयोजित दवाखाना आपल्या दारी या योजनेचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी करावं. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याकरता जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्या निधीमधून दवाखाना आपल्या दारी ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा मानस आहे. प्रतिकात्मक स्वरूपात या योजनेचा लोगो दाखवून आपण या योजनेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न करणार आहोत. या योजनेअंतर्गत 13 तालुक्यात प्रति तालुका 2 प्रमाणे एकूण 26 आरोग्य वाहिन्या गावोगावी जाऊन आरोग्य सेवा पुरवणार आहेत. आणि आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणारे सर्व आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी एकत्रितपणे एका पथकाद्वारे करण्यात येईल. आरोग्यवाहिनी ही आवश्यक औषधी आणि साधन सामग्री तसंच चमूसह सुसज्ज असेल आणि दवाखाना आपल्या दारी ही एक अतिशय कल्पक अशी योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्यातर्फे राबविण्यात येणार आहे. यानंतर आपण उद्घाटन करणार आहोत. GCC स्टार्टअप वेंचरतर्फे एका कोर्सचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. GCC CA स्टार्टअप वेंचर स्टुडंट्स फायनान्स कोर्स 3चा शुभारंभ या ठिकाणी होतोय. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय श्री मंगलप्रभाजी लोढा यांच्या हस्ते तसंच माननीय सौ शिवानीताई दाणी यांच्या हस्ते या कोर्सचं अनावरण होत आहे. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मी विनंती करते श्री निखिल अलुलकर, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट हेड ऑफ इंडिया बिझनेस टेक महिंद्रा यांना त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. Hello, good afternoon to the dignitaries on the stage. What a mesmerizing day. I'm totally amazed looking at more than 50,000 people gathered over here. Very thankful to the government for arranging such a massive event in the partnership with
private sector and getting public together. Nagpur is not just known for its good road, railways and metro infrastructure, but now I could see that Nagpur will also be known for its talent which is available. I am from Tech Mahindra, and we have a very, very sprawling campus over here. It was inaugurated by the Cabinet Minister, Mr. Nitin Gadkari ji and Devendra Fadnavis ji in the April 2023. And we see massive employment opportunities in the IT sector. Tech Mahindra being one of the largest IT service provider, we are embracing a lot of new technologies like artificial intelligence. And I am so happy to inform you that from our Nagpur campus, which is 250 acre plus, inaugurated this year, we are already delivering a lot of IT projects in the telecom sector. Just to name a few customers, Deutsche Telekom, T-Mobile, and many more. So not just international, but actually there are a lot of domestic projects which are delivered by the talent which is available in Nagpur itself. So as you all know, this particular region or India has a lot of coal mines and coal fields. So the talent in Nagpur has actually gone and delivered a lot of projects for Tech Mahindra from Nagpur Center. What I can say is, being leader, pioneer in IT sector, we want to expand our presence in Nagpur. And we have put a major stall, a big stall in the second dome. Come and do register with us. We have a very simple but very effective hiring process. We will hire right talent, train them, and deploy into domestic as well as global projects. So come and join Tech Mahindra. I'll complete my small speech saying that, again, thank you Government of India, Government of Maharashtra for arranging such a massive event which had a big turnout. And I was told even by the organizers that there are more than 45,000 jobs available and about 50,000 registrations already done. So look forward for 2 engaging days with you today and tomorrow, and look forward to work with you and the talent in Nagpur together. Thank you. थँक्यू सो मच निखिलजी. यानंतर मी आमंत्रित करते सन्माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग माननीय श्री मंगलप्रभाजी लोढा यांना, आणि त्यांना विनंती करते त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि सभेला उद्बोधित करावं. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, आजचे समारोहाचे ज्यांच्यामुळे हा सर्व कार्यक्रम आपण रचून आणला, असे आमले सर्वांचे प्रेरणास्रोत आपले नागपूरचे लाडले आणि आजचे हा इतकी मोठी जे युवक युवत्याची बराच जमली आहे त्यांचे दुल्हे माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, सन्मानित मंच, सर्व अधिकारी, सर्व आमदार खासदार, मी आपण सर्वांनी इथे कौशल्य विकास विभागातर्फे मनापासून स्वागत करतो. एक अतिशय मोठा आणि चांगला ना भूतो ना भविष्यतो असा आपण इथे रोजगार मेळावा प्रयत्नपूर्वक घडून आणलेला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये आपला माहिती असेल की साधारणतः 1 लाखपेक्षा जास्त मुला-मुलीने भाग घेणार आहे. 700 पेक्षा जास्त स्टॉल इथे उभे आहे. न फक्त स्टॉल नाही आहे, फक्त ते भाग घेणार नाही आहे, त्याच्यामध्ये शिवानी दानी मॅडम माननीय देवेंद्रजीचा मार्गदर्शन होता, अधिकाऱ्याची सर्व भागदौड होती. पण या सर्व कार्यक्रमामागे कोणाने अथक प्रयत्न केला तो ते शिवानी दानी मॅडम आणि त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न केला. त्यांचे पण मनापासून अभिनंदन केला पाहिजे. आता इथे आपण 2 दिवसीय कार्यक्रम चालणार आहे. हा कार्यक्रममध्ये आपण स्टॉल शिवाय आपण इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॅरियर गायडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांचे पण आपण कोर्सेस देणार आहे. तुम्ही सर्वजण त्यामध्ये भाग घ्यावा. मी आता इथे आपले नेते माननीय नितीन गडकरी थोडे वेळामध्ये येणार आहे, त्यांच्या पण आपण ऐकू. हा जे लढाई आहे, हा लढाई बेरोजगारीतून लढाई आहे. हा लढाई आपले युवक युवत्याने आत्मनिर्भर करायची लढाई आहे. आणि हा लढाई आज महाराष्ट्रासमोर सर्वात मोठी लढाई आहे. हा लढाईमध्ये कृष्ण अर्जुन दोघांचे रोल कोण करत आहे तो हे माननीय देवेंद्रजी फडणवीस करत आहे.
माननीय देवेंद्रजी फडणवीसने 2015 मध्ये जे मुख्यमंत्री झाले, महाराष्ट्रामध्ये प्रथमतः कौशल्य विकास विभाग 2015 मध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीने महाराष्ट्रामध्ये सुरू केला. आपल्यामध्ये आपले नेते केंद्रीय मंत्री आपले सर्वांचे नेते केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांच्या मी माझ्या वतीने सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. जोरदार टाळ्यांनी सन्माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत आपण करूया. मी विनंती करते माननीय श्री मंगलप्रभाजी लोढा यांना, त्यांनी माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं. नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी हे इथे उपस्थित झालेले आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे. सन्माननीय आमदार, जोरदार टाळ्या आपल्या वाजत राहायला पाहिजे. त्याबरोबरच या ठिकाणी सन्माननीय आमदार श्री कृष्णाजी खोपडे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी आदरणीय देशमाने साहेबांना विनंती करते त्यांनी कृष्णाजी खोपडे यांचे इथे स्वागत करावं. सन्माननीय आमदार कृष्णाजी खोपडे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. उत्साह तुमचा कमी व्हायला नको. सगळे विद्यार्थी आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या आणि तुमचा उत्साह असाच कायम राहायला पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय मंगलप्रभाजी लोढा यांना विनंती करते त्यांनी आपलं उद्बोधन पुन्हा एकदा सुरू करावं. मी महाभारतच्या एक परिप्रेक्षी चर्चा करत होतो. महाभारतमध्ये आपण अर्जुनबद्दल, कृष्णाबद्दल, श्रीकृष्णाबद्दल सर्वाबद्दल माहिती आहे, पण त्याशिवाय अजून एक व्यक्ती होता ज्यांच्या सहनशीलताच्या आज पण आपण उदाहरण देऊ शकता. ते होते श्री भीष्म. महाराष्ट्राची राजनीतीमध्ये आता सहनशीलताचं कोणी उदाहरण असेल तो ते आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस. अंतर्वलीमध्ये आपला काय हात न होता ते आता RTI मध्ये पण प्रूव्ह झाला, तरी पण सर्व आपल्यावर भरमार झाली की ते असा झाला तसा झाला, तरी आपण शांत राहिले. सत्ता गमावलेल्या नेत्याने सतत आपल्याबाबत चुकीचा प्रचार केला, तरी आपण शांत राहिले. फेसबुकवर आपल्या विरोधात खोटी माहिती टाकून आपला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, तरी आपण शांत राहिले. सर्व आरोपाच्या समोर जाऊन आपण ते विकासाचे कार्य सुरू ठेवला, त्याबद्दल मी नागपूरची जनता तर्फे आपला मनापासून अभिनंदन करतो. माननीय देवेंद्रजी, आपण शांत राहिले तर हे जे युवा शक्ती इथे जमलेली आहे ते काही शांत राहणार नाही. त्यांच्या मनामध्ये एकच नारा आहे, देवेंद्रजी आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. मैं परत एक वेळा हा एक अतिशय मोठा कार्यक्रम, हा कार्यक्रमची नोंद साधारणतः गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होऊ शकता, इतका मोठा कार्यक्रम आज इथे आपण केलेला आहे. परत एक वेळा सर्व अधिकाऱ्याने याबद्दल जे प्रयत्न केला त्यांचे अभिनंदन करतो. नेतेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना, त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे आणि सभेला उद्बोधित करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा सगळे माझ्यासोबत म्हणा, भारत माता की, भारत माता की,
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण नमो महारोजगार मेळावा घेतोय, असे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे थोड्याच वेळात विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आपल्याला संबोधित करणार आहे. पण आज या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले भारतामध्ये ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखलं जातं, ते आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, कौशल्य विकास विभागाचे मंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी, मंचावर उपस्थित सुभाष बापू देशमुख, कृष्णाजी खोपडे, त्याचप्रमाणे श्री आशिषजी जयस्वाल, प्रवीणजी दटके, विकासजी कुंभारे, प्रसादजी लाड, अभिमन्यूजी पवार, कुलगुरू सुभाषजी चौधरी, परिणयजी फुके, आशिषजी देशमुख, सुधाकरराव कोळे, मिलिंदजी माने, बंटीजी कुकडे, त्याचप्रमाणे श्री निखिल अल्लूरकर, श्री आशीष कुमार सिंग, श्री राधास्वामीजी, श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री, श्री अभिजित चौधरी, श्री विपिन इटनकर, श्रीमती सौम्या शर्मा, श्री जयप्रकाश गुप्ता, शिवानी दाणी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आपण नमो महारोजगार मेळावा आयोजित केला. महाराष्ट्र शासनाने, विशेषतः कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेऊन या मेळाव्याचं आयोजन केलं आणि प्रचंड प्रतिसाद या मेळाव्याला या ठिकाणी लाभलाय. एकीकडे रोजगार आकांक्षी तरुणाई आणि दुसरीकडे रोजगार देण्याकरता तयार असलेले उद्योजक, या दोघांना एका मंचावर आणण्याचं काम हे या मेळाव्याच्या माध्यमातून आपण केलं आहे. खरं म्हणजे आम्ही कधीही जर तरुणाईला विचारलं तुमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला, तर तरुणाईचं उत्तर असतं आम्हाला रोजगार नाही, हा आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे जेव्हा आम्ही उद्योजकांना विचारतो तुमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न कुठला, तर ते म्हणतात आम्हाला प्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नाही, आमच्याकडे नोकऱ्या आहेत, आमच्याकडे रोजगार आहे, पण त्या रोजगाराला आवश्यक अशा प्रकारचं मनुष्यबळ हे आम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच या नोकऱ्या आणि नोकऱ्यांचे आकांक्षी या दोघांना जोडण्याचं काम हे कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण सुरू केलं. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी देशामध्ये कौशल्य विकास विभाग सुरू केला. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये आपण कौशल्य विकास विभाग सुरू केला आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी नेमक्या काय आहेत, या संधीकरता आवश्यक कौशल्य स्किल काय आहे, आपली स्किल गॅप काय आहे, ही स्किल गॅप आयडेंटिफाय करून आपल्या तरुणाईला जर आपण तशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिलं तर मोठ्या प्रमाणात चांगल्या क्वालिटीच्या नोकऱ्या या आपल्या तरुणाईला आपण देऊ शकतो. हे लक्षात आल्यानंतर त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये हे काम आपण सुरू केलं. आज देखील ज्यावेळी आपण नमो महारोजगार मेळावा नागपूरला घ्यायचा निर्णय केला आणि याच्या रजिस्ट्रेशनची वेबसाईट ओपन केली, मला सांगताना आनंद वाटतो
की आतापर्यंत जवळपास नितीनजी 60,000 तरुणांनी विदर्भातनं या वेबसाईटवर आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि नुसतं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं इथपर्यंत हे मर्यादित नाही आहे, तर आज या ठिकाणी एकूण जे आस्थापना आलेले आहेत, ज्या या तरुणाईचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना रोजगार देणार आहेत, अशा आस्थापनांची संख्या आहे 798. 798 म्हणजे जवळपास 800 आस्थापना या ठिकाणी या तरुणाईला नोकऱ्या देण्याकरता आलेल्या आहेत. आणि यांनी नोटिफाय केलेल्या जागा किती आहेत, तर एकूण 48,541 म्हणजे जवळपास 49,000 जागा नोटिफाय झालेल्या आहेत, ज्याकरता 60,000 ऍप्लिकेशन आलेले आहेत, 800 आस्थापना या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं रोजगार देणाऱ्यांचा आणि रोजगार घेणाऱ्यांचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार झालेला आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. अर्थात 2 दिवसात या संदर्भात ज्या लोकांचं स्क्रीनिंग होईल, ज्या लोकांचे इंटरव्ह्यू होतील, त्यातल्या अनेक लोकांना इथेच नोकऱ्या मिळतील, ऑफर लेटर मिळतील. काहींच्या संदर्भात कदाचित सेकंड इंटरव्ह्यूची आवश्यकता पडेल किंवा सेकंड स्क्रीनिंगची आवश्यकता पडेल. त्यामुळे मी आधीच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, कार्यक्रम जरी 2 दिवसाचा असला तरी हा कार्यक्रम 2 दिवसात संपणार नाहीये. रजिस्टर झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं ट्रॅकिंग आम्ही करणार आहोत. ज्यांना ऑफर लेटर मिळाले त्यांना तर त्याचा फायदा आहेच, पण ज्यांना ऑफर लेटर मिळणार नाही त्यांचे स्किल्स तपासून तशा स्किलची रिक्वायरमेंट कोणाकोणाकडे आहे अशा लोकांची त्यांना जोडण्याचं काम हा रोजगार मेळा संपल्यावर देखील करण्यात येईल. त्यामुळे पुढचे 3-4 महिने सातत्याने याच्यावर वर्किंग करून इथे रजिस्टर झालेल्या आणि ज्याला खरोखर इंटरेस्ट आहे अशा प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळतपर्यंत आमचं काम हे या ठिकाणी सुरूच राहणार आहे. आणि म्हणून हा जो रोजगार मेळा आहे हा खऱ्या अर्थानं नवभारताची संकल्पना साकार करणारा मेळावा आहे. आपल्याला कल्पना आहे, माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये गेले अनेक वर्ष नागपुरात आणि विदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि मोठ्या प्रमाणात त्या यश देखील आलाय. आता 2च दिवसांनी माननीय गडकरी साहेब आणि मी इन्फोसिसच्या नवीन सेंटरचं उद्घाटन करतोय. 2,000 तरुणांना त्या ठिकाणी इन्फोसिस नोकऱ्या देत आहे. आणि आज माझी त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं आमचा पहिला टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये याहीपेक्षा जास्त लोकांना आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या देणार आहोत. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सातत्याने आपला प्रयत्न आहे की नागपूर आणि विदर्भामध्ये जास्तीत जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार व्हाव्यात. कालच मी इंडेमार आणि एअरबस यांच्या MROचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं आणि स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचा हा MRO तयार झालाय. आता लवकरच त्याचा दुसरा भाग तयार होतोय. देशभरातले इंडिगोचे विमानं हे आमच्या नागपूरला येतील आणि त्याची MROची फॅसिलिटी नागपूरमध्ये क्रिएट होते आहे. ही देखील आपल्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज अनेक अशा ऑपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाईला रोजगार देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि हे सगळं करत असताना जसं जसं तंत्रज्ञान बदलत आहे त्या बदलत्या तंत्रज्ञानाला अनुरूप अशा प्रकारचं मनुष्यबळ मानव संसाधन तयार करण्याकरता महाराष्ट्रामध्ये आपण स्किल युनिव्हर्सिटी तयार केली. जवळपास 2300 कोटी रुपये वर्ल्ड बँकेतनं आपल्याला मिळाले. त्यातनं आपण स्किल डेव्हलपमेंटचा नवीन कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात उभा केलेला आहे. आपण ITI पासनं तर आपल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरपर्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नवीन तंत्रज्ञानावर आधारित मनुष्यबळ तयार करतो. आणि मी विशेष अभिनंदन करेन मंगल प्रभात लोढाजी जे आपले या विभागाचे मंत्री आहेत की त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात या स्किल डेव्हलपमेंट विभागामध्ये परिवर्तन केलं आणि
आशिष कुमार सिंग असतील, रामस्वामी असतील, या सगळ्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारे स्किल डेव्हलपमेंट विभागाला आज रोजगार विभाग अशा प्रकारे कन्व्हर्ट केलाय आणि मोठ्या प्रमाणात आमच्या तरुणाईला रोजगार देण्याचं काम आपण करतोय. खरं म्हणजे माननीय पंतप्रधान मोदीजींनी भारताला 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून परिवर्तित केलाय. लवकरच भारत 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल. अर्थव्यवस्था मोठी होते याचा अर्थ काय आहे? अर्थव्यवस्था मोठी होते याचा अर्थ संधी तयार होतात. जेव्हा अर्थव्यवस्था मोठी होते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेतनं रोजगार तयार होतो. आज माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली. या प्रत्येक कामातनं रोजगाराची निर्मिती झाली आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं काम हे या ठिकाणी चाललंय. कालच वर्ल्ड बँकेसोबत आमची बैठक झाली आणि आता वर्ल्ड बँकेसोबत आम्ही रोजगार निर्मितीचं मिशन हे आता सुरू करतोय आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आम्हाला मदत करणार आहे की ज्यातनं आमच्या तरुणाईकरता मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करण्याकरता वर्ल्ड बँक गुंतवणूक देखील करणार आहे, प्रशिक्षण देखील देणार आहे आणि त्या संदर्भात जास्तीत जास्त रोजगार निर्माण कसा होईल या संदर्भातला प्रयत्न देखील आपण करतोय. एवढंच नाही तर सरकारच्या वतीनं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त लोकांना शासकीय रोजगार देण्याचा प्रयत्न देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून मी आज या निमित्ताने ज्या संपूर्ण टीमने या ठिकाणी काम केलं, मग आमची ती कौशल्य विकास रोजगार विभागाची टीम असेल किंवा शिवानी आणि तिची टीम असेल आणि आमच्या सोबत काम करणारे सगळे लोक असतील, या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही अतिशय यशस्वी हा कार्यक्रम केला. आणि मी विश्वासानं सांगतो हा कार्यक्रम आजही सगळे रेकॉर्ड तोडेल आणि उद्या जेव्हा लोकांना आपण ऑफर लेटर देऊ त्याही वेळी सर्वात जास्त रेकॉर्ड करणारा कार्यक्रम हा असेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज आपण एक अजून चांगली संकल्पना राबवली आहे. आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून दवाखाना आपल्या दारी अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यामध्ये 2 व्हॅन ज्याच्यामध्ये डॉक्टर, नर्स सगळे लोक असणार आहेत, सगळ्या प्रकारच्या औषधी असणार आहेत. गावोगावी लोकांच्या घरापर्यंत या व्हॅन्स त्या ठिकाणी जाणार आहेत. त्या व्हॅन्सला देखील आपण फ्लॅग ऑफ केलाय आणि त्यातनंही लोकांना उत्तम आरोग्य मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. मी पुन्हा एकदा कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी जी तरुणाई आली आहे या तरुणाईला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय देवेंद्रजी. आपल्यामध्ये आमदार माननीय श्री मोहनजी मते उपस्थित झालेले आहेत. मी अधिकाऱ्यांना विनंती करते त्यांनी सन्माननीय मोहनजी मते यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण माननीय मोहनजी मते यांचं स्वागत करूया. आणि यानंतर ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून संपूर्ण भारताचा कायापालट केला असे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन, समस्त नागपूरकरांचे प्रेरणास्थान आणि आपले लाडके नेते केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीनजी गडकरी यांना मी आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते महाराष्ट्राचे कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री आदरणीय मंगलप्रभात लोढाजी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आमदारगण, सर्व शासकीय अधिकारीगण आणि उपस्थित सर्व तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मला अतिशय आनंद आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये 52,000 युवकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि असा विश्वास आहे
की या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच 12 ते 15 हजारापेक्षा जास्त तरुण मुलांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाबद्दल मी महाराष्ट्र सरकारला धन्यवाद देतोच, पण विशेषतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे प्रमुख मंगलप्रभात लोढा यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाची सगळ्यात मोठी समस्या गरिबी आहे. गरिबी का आहे? कारण रोजगाराचा अभाव आहे. आणि जर रोजगार मिळाला तर गरिबी दूर होईल आणि सुखी समृद्ध संपन्न राष्ट्र म्हणून आपण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपले प्रधानमंत्री मोदी यांचं स्वप्न आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताचं स्वप्न त्यांचं पूर्ण करायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर रोजगार निर्माण करणारी अर्थव्यवस्था ही आपली गरज आहे. येणाऱ्या काळामध्ये मला अतिशय आनंद आहे आणि या ठिकाणी सांगताना मला खूप समाधान आहे की 2014 पासून मिहान प्रकल्पामध्ये आम्ही विशेष रूपाने लक्ष घातलं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाला ओनरशिप दिली आणि त्याच्यामार्फत 2014 पासून तर 2023 पर्यंत हा सगळा आकडा गोळा केल्यानंतर 68,767 तरुण मुलांना डायरेक्ट आणि जवळपास 32,141 तरुण लोकांना इनडायरेक्ट असे 1,09,008 मुलांना नागपूरच्या मिहानमध्ये रोजगार मिळाला. याबद्दल मला अतिशय आनंद आहे. मी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मिहान प्रकल्प ज्यावेळी सुरू झाला तेव्हा आमचं हेच स्वप्न होतं आणि आज या 2014 पासून 2023 पर्यंत 1,09,008 एवढ्या लोकांना आज रोजगार मिळाला. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण आताच देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे TCS मध्ये सध्या 8,000 कर्मचारी कार्यरत आहे आणि आम्ही आता TCS मध्ये त्यांनी सांगितलं आहे की पुढल्या कालावधीमध्ये 2 ते 3 वर्षामध्ये 25,000 नवीन तरुण मुलांना ते रोजगार देणार आहे. त्यानंतर MCL व टेक महिंद्रा या कंपनीमध्ये 15,000 कर्मचारी कार्यरत आहे आणि पुढील 2-3 वर्षात 30,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर इन्फोसिसचे 16 डिसेंबरला देवेंद्रजी मी त्या कार्यक्रमाला ते उद्घाटन हा खूपच चांगला कार्यक्रम आयोजित केला. पण हा कार्यक्रम या जास्तीत जास्त शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मुलं आलेली आहे. पण ग्रामीण भागामध्येही रोजगार निर्माण करण्याकरता आपण पुढाकार घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता आपण शेतीमध्ये जे स्प्रेइंग करतो, आता हा जो ड्रोन आहे या ड्रोनच्या मार्फत आम्ही आता स्प्रेइंग सुरू केलेला आहे. आमच्या कारखान्यामध्ये आता 5,000 एकर ड्रोननी स्प्रेइंग झालं. माझ्याकडे स्वतः यावेळी 85 टन एकरी ऊस झाला, बक्षीस मिळालं. त्याचं कारण असं आहे की आम्ही शेतीमध्ये जेव्हा युरिया फेकतो तेव्हा 75% वाया जातो आणि जेव्हा ड्रोननी स्प्रे करतो तेव्हा 75% प्लांटला जातो आणि 25% वाया जातो. आणि म्हणून याच्यामध्ये एका एकरामध्ये 2 पोते युरिया आणि 2 पोते मिश्र खताची बचत आहे. आणि आता आमच्या सरकारने युरिया आणि सुफला मिश्र खताच्या ऐवजी नॅनो फर्टिलायझर आणलेला आहे.
आणि प्रधानमंत्र्यांनी आता 15,000 महिला बचत गटांना ड्रोन घेण्याकरता योजना तयार केलेली आहे. प्रत्येक गावामध्ये 5 ड्रोनवाले आपल्याला त्यांना हे काम मिळू शकतं. आणि असं जर केलं तर महाराष्ट्रामध्ये एका ड्रोन मागे 5-7 लोकांना काम मिळेल. तर कमीत कमी 5 ते 10 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये काम मिळू शकतं. ह्या ड्रोनचं आता पायलट ट्रेनिंगचे कोर्सेस सुरू झालेले आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की याला आपण प्रोत्साहन द्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जसं कोळसा आपण वीज प्रकल्पात जाळतो तसं आपण बांबू मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे. आणि एमगिरी नावाची MSMEची मोठी संस्था आहे वर्धेला, त्यांनी 1.25 लाख रुपयामध्ये एक मशीन तयार केलेलं आहे. आणि बांबूच्या चिप 2 mm, 3 mm, 5 mmच्या लहान लहान चिप तयार होतात. आणि 4,000 रुपये टन, 4,000 कॅलरिक व्हॅल्यूचा कोळसा आहे. आम्ही असं ठरवलं आहे की उसाच्या भावाने बांबूची खरेदी करू. आणि हे ज्या व्हाईट कोळसा आहे बांबूचा, हा जर 4,000 रुपये टनाने दिला तर कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात 25 लाख तरुणांना ताबडतोब रोजगार मिळेल. कोळशाला अल्टरनेटिव्ह तयार होईल, प्रदूषण कमी होईल, वेस्टलँडचा उपयोग होईल. आणि बांबू कापणं, बांबूच्या या तुकडे तयार करणं, त्याचं ट्रान्सपोर्ट करणं, यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल. आणि ग्रामीण भागामध्ये पुन्हा रोजगाराकरता ग्रामीण भागातल्या युवकाला शहरात येण्याची गरज पडणार नाही. आपल्या इथे ॲग्रो व्हिजन आत्ता झालं. अनेक लोकांनी वर्मी कल्चर, गांडूळ खत तयार केलं, ऑर्गॅनिक फार्मिंग तयार केलं. तर माझी पहिली विनंती आहे की ग्रामीण आणि कृषी क्षेत्र आणि वनक्षेत्र, आपल्या इथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मी प्रयत्न करून ITCची कंपनी उघडली आणि अगरबत्तीच्या काड्या तयार करायचं काम सुरू केलं. 4,000 कोटी रुपयाच्या अगरबत्त्याच्या काड्या आपल्या देशात लागतात, ज्या चायनामधून इम्पोर्ट होत होत्या. त्याच्याऐवजी आपण हा रोजगार आपल्या आदिवासी भागातल्या तरुण मुलांना देऊ शकतो. त्यामुळे शहरी भाग आणि ग्रामीण भाग आणि विशेषतः कृषी क्षेत्र आणि जंगल क्षेत्र यामध्ये विशेष रूपाने आपण कौशल्य, त्याचबरोबर एंटरप्रिनरशिप या दोघांचा विकास करण्याकरता जरूर पुढाकार घ्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. अजून एक चांगली गोष्ट आहे की आपण आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं एक्सपोर्ट पण वाढलेलं आहे. आम्ही आपल्या इथल्या नागपूरमधून 20 कंटेनर IQF मध्ये भाज्या तयार करून अमेरिकेला आणि कॅनडाला पाठवतो. आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपला जो संत्रा आहे, हा संत्रा बांगलादेशला जातो. त्याच्यावर जे बांगलादेशने 140% ड्युटी लावली, त्याबद्दल त्यांनी एक भव्य कन्सेशन देण्याची घोषणा केली. या संत्र्याचं ग्रेडिंग करून तो सगळा संत्रा आता एक्सपोर्ट होऊन त्याचं मार्केट मोठं आहे. तेव्हा ज्या ज्या भागामध्ये ज्या संभावना आहेत, ज्या शक्यता आहे, त्या त्या अनुरूप त्या भागात त्या प्रकारचं स्किल शिकवण्याची योजना आपण तयार करावी. महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून 5 लाख कोटी रुपयाची कामं आम्ही घेतली आहे. या सगळ्या कामामध्ये रोड रोलर, रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट, पेवर हे सगळे अनेक इक्विपमेंट चालवल्या जातात. पण दुर्भाग्याने याचे कोर्सेस नाही आहे. आज माझी आपल्याला विनंती आहे की आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने हे सगळे शिकवणारे कोर्सेस जे आहेत याचा अधिकार जो कॉन्ट्रॅक्टर 1000 कोटीचं काम घेतो त्यालाच द्यावं. 3 महिने तो शिकवण्याचं काम करेल आणि मग त्याची परीक्षा लागेल तर डिपार्टमेंटने घ्यावी आणि त्यांना सर्टिफिकेट द्यावं. यातून लाखो तरुणांना या क्षेत्रामध्ये रोजगार मिळेल. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रोजगार निर्माण केला पाहिजे आणि रोजगार निर्माण केल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नॉलेज ही सगळ्यात मोठी शक्ती आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, आणि याची जबाबदारी मंगलप्रभाजींकडे आहे. आणि ते स्वतः रिअल इस्टेटमधले त्यांच्या मुलं आणि ते मिळून सगळ्या देशात एक मोठं काम करतात. आपल्याला माहिती असेल की विटा जोडणारे बेलदार असतील, प्लास्टर करणारे असतील, लाकडाचे दरवाजे बनवायचे असतील,
या सगळ्या याच्यामध्ये डिझायनिंग आणि हे उत्तम रीतीने तयार करण्याकरता खूप मोठं पोटेन्शियल आहे. परंतु आज त्याचं स्किल, त्याचं ट्रेनिंग, प्रॉडक्टचं डिझायनिंग याचं इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये आपल्या विभागातर्फे आपण विचार करावा. आपल्या नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू या ठिकाणी उपस्थित आहेत. आज इथे एक स्टॉल आहे ॲक्युप्रेशरचा. मी आज सकाळी येण्याच्या आधी 1.5 तास व्यायाम केला, ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट घेतली आणि नंतर मग आलो. तर माझ्याकडे शिकवणारा जो आहे तो इथे आहे आणि त्या पराग कुलकर्णींनी 150 ट्रेनिंग केल्या मुलं आणि ते एका वेळी 500 रुपये घेतात आणि त्यांची डिमांड आहे आणि ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट देतात. सोलापूर विद्यापीठामध्ये असे शेकडोनी मुलं आता प्रशिक्षक तयार झाले आणि ज्यांना देतात त्यांना आराम पण पडलेला आहे. त्यामुळे ॲस्ट्रोपॅथी, न्यूरोलॉजी, न्यूरोपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर आणि कैरोपॅथी, त्याच्यानंतर एक अजून एक आहे, त्याचा सगळ्याचा लोक मोठ्या प्रमाणावर उपयोग घेतात आणि त्याचा फायदाही होतो. या सगळ्याचं रिसर्च करून जी ट्रेन मॅन पॉवर आहे त्यांना रोजीरोटीचं साधन मिळतं. त्यामुळे आपल्या तरुण मुलांना रोजगार कसा मिळेल आणि कोणत्या याच्यातून मिळू शकेल याचं अध्ययन आदरणीय देवेंद्रजींना माझी विनंती आहे की महाराष्ट्र सरकारच्या एका एक्सपर्ट कमिटीकडून रुरल, ॲग्रिकल्चर, ट्रायबल, योगविज्ञान, मी सांगितलेल्या अल्टरनेटिव्ह पॅथी, ऑर्गॅनिक फार्मिंग, वर्मी कल्चर, ड्रोन अशा प्रकारे सगळ्या विषयाचा शोध घेऊन एक डिटेल धोरण आपण तयार करू आणि मंगल प्रभातजींनी जर अशा प्रकारे योजना केली तर महाराष्ट्रातल्या 40 ते 50 लाख तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि महाराष्ट्र भारतातील सगळ्यात प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न राज्य झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्याकडे वर्धेला सिंधीमध्ये ड्राय पोर्ट उघडलेला आहे. ड्राय पोर्ट म्हणजे सॅटेलाइट पोर्ट, म्हणजे मुंबईचा समुद्र वर्धेला आला आहे. आता डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट तिथून सुरू होतं. तिथेही पण जवळपास 5,000 स्किल्ड मॅन पॉवरची गरज आहे. जालन्याला आपण ड्रायपोर्ट आता उद्घाटन करतोय 15-20 दिवसात. तिथेही गरज आहे. तर ती माणसंच आम्हाला उपलब्ध नाही. तेव्हा माझी विनंती आहे की त्या त्या जिल्ह्यात होणारे प्रकल्प, त्याच्या अनुरूप लागणारी मॅन पॉवर, त्यांना लागणारं स्किल आणि ट्रेनिंग आणि त्या अनुषंगाने असणारी कोर्सेस याचं जर इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये आपण योजना तयार केली तर मंगलप्रभाजी आज जसं तुम्हाला मोठं यश मिळालं तसं अनेक जिल्ह्यामध्ये आपण नक्कीच रोजगार देऊ शकू. आपण अतिशय चांगला उपक्रम हातात घेतला आणि मी नागपूरचा लोकसभा सदस्य असल्यामुळे माझ्या मतदार क्षेत्रामध्ये आपण आणि देवेंद्रजींनी या इनिशिएटिव्हनी या हजारो तरुणांना जो रोजगार मिळवून दिला त्याबद्दल या सर्व तरुण मुलांच्या वतीने आणि नागपूरच्या वतीने मी तुम्हाला दोघांना मनापासून धन्यवाद देतो, खूप खूप अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय नितीनजी. मला इथे सांगायला अत्यंत आनंद होतोय की नमो महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन संपन्न झाल्या इंटरव्ह्यू क्युबिकल्स जे डोम 2 मध्ये आहेत तिथे इंटरव्ह्यू सुरू झाले आणि आतापर्यंत 102 लोकांना जॉब्स मिळाले सुद्धा आहेत. इतका अप्रतिम हा मेळावा आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी.